माझं शेत आहे ना, इथंच कुठेतरी माझा जन्म झालाय. आणि ते जे लिंबाचं झाड आहे ना, ते लहानपणापासून लय आवडायचं मला. म्हणून हा जमिनीचा तुकडा माझ्या बापानं मला आंदण म्हणून दिलाय. मेल्यावर पण आपल्या मातीशी नाळ सांगणारी आपली संस्कृती आहे. त्या तिकडे ना माझ्या आजाची समाधी आहे आणि त्याच्या बाजूला बापाची समाधी. रात्री बेरात्री मी अशी इथून फिरते ना, तर असं वाटतं बाप पाठीशी आहे. तिथं शहरात गेल्यावर कोण आहे पाठीशी? तिथं तर 70 वर्षाच्या म्हातारीला सोडत नाहीत. अहो आमचं सोडा, माझ्या समोर बसलेला माणूस इतकी वर्ष मुंबईत आलाय, पण गावाशी नाळ तुटते का विचारा त्याला. अहो पण मग आम्ही तुमचं पुनर्वसन करू ना. 65 वर्ष झाली, 65 वर्ष रिफ्युजी कॅम्प बंद नाही झालेत. भाकरा नांगल कोयनावाल्यांच्या त्या विस्थापितांचं काय केलं तुम्ही? नाही मला माहितीये, आम्ही किती मी नाही म्हणलं ना तरी जबरदस्तीनं तुम्ही आमच्या जमिनी घेणार. आणि मला हे बी माहितीये की आम्ही कोर्टात गेलो ना तरी तुमच्या विरुद्ध काहीच करू शकणार नाही. तुम्ही आम्हाला देशोधडीला लावा आणि देशाचा विकास करा. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, घरापेक्षा मोठा गोठा बांधून गाई बैल शेळ्या पाळण्यापेक्षा गेटच्या समोर इंग्लिश कुत्र पाळणं ना, हा तुमचा विकास आहे.